स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. मुंबईकरांना दिलासा, वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे, यापुढे कोणती कारवाई होणार नाही, पालिकेचं आश्वासन. धनंजय मुंडेंनीच कासलेच्या एन्काउंटरची ऑफर दिली असेल. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर दिल्याचाही दावा. ठाकरेंच्या शिवसेनेत दानवेंविरुद्ध खैरे वाद पुन्हा एकदा शिगेला. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात. दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण. चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा. शिंदेंकडून मात्र खंडन. भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं स्पष्टीकरण. फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात, पण हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती. बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा. 50 कोटीपर्यंत पैसे देण्यास तयार होते, कासलेंची माहिती. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाहीत, पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसने आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवल्याची टीका. मोदींनी आंबेडकरांचे कोणते विचार अंमलात आणले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल. मोदी फक्त बोलतात, अंमलात आणत नसल्याची टीका. भाजप मुंबईचा अध्यक्ष बदलण्याची शक्यता. आशिष शेलारांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा अमित साटम यांची नाव चर्चेत. भाजपच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चौकशीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.